श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ विठ्ठलवाडी आकुर्डी सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळ या वर्षी आपणा सर्वांच्या कृपा आशीर्वादाने 33व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे. अनेक उत्तमोत्तम सामाजिक शैक्षणिक देखावे सादर करण्याची मंडळाची उज्ज्वल परंपरा आहे. मंडळाने यावर्षी सादर केलेला समाज प्रबोधनात्मक देखावा आहे स्त्री काल आज आणि उद्या. स्त्री काल आज आणि उद्या. स्त्री हा आपला सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. ती कोणाची माता, कोणाची बहीण तर कोणाची पत्नी असते. तिचे संघर्षमय जीवन काल कसे होते, आज कसे आहे आणि उद्या कसे असेल हे ह्या देखाव्यातून सादर करण्याचा आमच्या मंडळाचा एक छोटासा प्रयत्न. चला तर मग पाहूयात स्त्री काल आज आणि उद्या. स्त्री काल आज आणि उद्या. अगं रुपा, अगं काय झालं? मुलगा का मुलगी? काय झालं? ओ काय झालं सोनू? अली 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 कोण रडतय? इकडे बघितलं का? कोण आलंय? बाळाचे बाबा आलेत. आहो पाहिलं का? आपल्याला मुलगी झाली. आपल्या घरी लक्ष्मी आली. अगं मुलगी काय? आपल्याला मुलगा पाहिजे होता, मुलगा. शे, ही कसली लक्ष्मी आली? ही तर आपल्याला खर्चात पडणार. उद्या लग्न झाली की ही सासरी जाणार. तुला कसं कळत नाही? अगं अगं मुलगा हा वंशाचा दिवा असतो. बघा, पूर्वीच्या लोकांचा मुलीबद्दलचा अंधविश्वास हा असा होता. पुढे हीच मुलगी हळूहळू मोठी होते. पप्पा पप्पा मला शाळेत जायचंय, खूप शिकायचंय, मोठं व्हायचंय. शाळेत जायचंय? शाळेत जाऊन काय दिवे लावणार? उद्या नवऱ्याच्या घरी जाऊन संसारच तर करायचा आहे ना. अगं चूल आणि मूल हेच तर तुझं जीवन. अगं स्त्रीचा जन्मच याच्यासाठी झालेला आहे. चालीरीती रूढी परंपरा यांची जपणूक करून आपलं जीवन जगायचं आणि पतीच्या निधनानंतर त्याच्या चितेवर आपलं जीवन समर्पित करायचं. हेच तर बाईचं जीवन असतं. बघा, ही पूर्वीच्या काळातील सती जाण्याची परंपरा, सती जाण्याची रूढी किती भयानक होती. हा झाला पूर्वीच्या स्त्रियांचा जीवनक्रम. पुढे काळ बदलला. समाज सुधारकांनी सतीची प्रथा बंद केली. तसेच शिक्षणाची दारे मुला मुलींसाठी खुली केली. आहो तुम्ही आपल्या मुलामुलीत भेदभाव करू नका बरं. सरकार आता मुलींना मोफत शिक्षण देत आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक योजना राबवत आहे. आपण तिला चांगलं शिकवू, तिला तिच्या पायावर उभं करू. हो, अगं खरंय ग. मला पण तेच वाटतं. आपण पण आपल्या चिऊला चांगलं शिकवूयात, तिला मोठं बनवूयात. अगं अलीकडच्या काळामध्ये मुलींनी खूप भरारी घेतली आहे. मुली कलेक्टर पदापर्यंत पोहोचलेल्या आहेत. अगं एवढंच काय, पण मुली विमान सुद्धा चालवतात. मी तुझ्या मताशी सहमत आहे. आपण आपल्या चिऊला
चांगलं शिकवूयात, भविष्यात एखाद्या चांगल्या सुशिक्षित उच्चभ्रू घरात तिचं लग्न लावून देऊयात. आधुनिकीकरणाच्या विकासाच्या प्रयत्नात माणसातली माणुसकी लोप होऊ लागली. माणुसकीची जागा पैसारूपी राक्षसाने घेतली. मुलींच्या लग्न कार्यात हुंडारूपी प्रथा चालू झाली व त्याने रौद्र रूप धारण केले. घरातील ज्येष्ठ मंडळी सुना मुलींवर मानसिक अत्याचार करू लागली. सोनबाई, अगं तुझ्या बापाने लग्नात ठरल्याप्रमाणे हुंडा दिलेला नाही, दागदागिने दिलेले नाहीयेत. त्यामुळे तुझा इथे राहण्याचा अधिकार नाही. अगं इथंच काय, पण तुला या जगात सुद्धा राहण्याचा अधिकार नाही. नको नको सासरे बुवा, मी पाया पडते तुमच्या. अहो, पैसा हे सर्वस्व नसतं हो. मला पण जगू द्या सासरे बुवा, मी तुमच्या मुलीप्रमाणे आहे हो. मुलगी, अगं तू तर माझी सून आहेस, सून. तुला या जगाचा निरोप घ्यावाच लागेल. थांब, तू तशी ऐकणार नाहीस. आण तो रॉकेलचा डबा इकडे आणि ती काडीपेटी दे. नको नको सासरे बुवा, नको. काय करताय तुम्ही हे? नको नको सासरे बुवा, नको. काय करताय तुम्ही हे? सरकारने 50% महिला आरक्षण जाहीर केले. नोकरी व्यवसायासाठी महिला घराबाहेर पडू लागल्या. पण पुढे एक कन्याकुमारी हम सूरत पे मर गए, हाय हाय हाय. कुठे चालली तू? इकडे ये, चल. फुलपाखरू अट्टा, अगं ये ना. अरे अरे, काय करतोस तू हे? माझा रस्ता सोड बरं का, बऱ्या बोलाने. मी पोलिसात तक्रार करेल नाही तर तुझी. असा त्रास देऊ नकोस रे. पोलिसाची धमकी कोणाला लावती तुम्हाला? पोलिसाला आपण घाबरत नाही. माझी सरकारला विनंती आहे, आम्हाला आरक्षणाबरोबर संरक्षणाची देखील गरज आहे. ही झाली आजची स्त्री, विनंती विनवण्या करणारी. यापुढील भविष्य काळात स्त्री कशी असावी हे तुम्हीच बघा. बाबा, मी वंशाचा दिवा नसले तरी या दिव्याची वात आहे. मी शालेय शिक्षण घेता घेता स्वसंरक्षणाचे धडेही गिरवणार. शास्त्राबरोबर शस्त्रेही चालवण्यात पारंगत होणार. अगं कालपर्यंत घरात राहून तू भिणारी, आज एकदम रस्त्यावर आली तर लय टमाटमा बोलू लागली काय तू? चल चल, आपण आईश करू, चल. हो हो, मी आता शहाणी झाले आहे आणि तुझ्यासारख्या नराधमांना तर मुळीच घाबरत नाही. माझा रस्ता अडवतोस? अरे, तुझ्या घरी कोणी आया बहिणी आहेत का नाही? आता तुला चांगलीच बघते. कालपर्यंत आम्ही पतीच्या चितेवर जाणाऱ्या स्त्रिया होतो, पण आज आम्ही घराबाहेर पडण्याच्या चिंतेत होतो. पण यापुढे आम्ही अन्याय आणि अत्याचाराच्या विरुद्ध पेटून उठून या नराधमांना भस्मसात करणार. आता आम्ही स्त्रिया अबला नसून सबला आहोत. आता आम्ही स्वतःचे स्वसंरक्षण करणार. या भारत भूमीवर महिलांचा आदर व योग्य तो मान सन्मान व्हावा
हीच श्री गणराया चरणी विनम्र प्रार्थना. ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला. झुंजार होनी ललकार आसमानाला. लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी. हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे. हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे.